नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अजून आपण काही कमेंट्स घेऊया ज्याचे आन्सर आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करूया, कारण त्यानुसार बरेच विद्यार्थ्यांच्या अडचणी ह्या सॉल्व्ह होतील। तर पहिला प्रश्न घेऊया मॅम रामलेखन सरांचा की मॅम एससी कॅन्डिडेट फिमेलला हे सर्टिफिकेट लागेल का, महिला आरक्षण प्रमाणपत्र? तर महिला आरक्षण प्रमाणपत्र हे फक्त ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना लागणार आहे। स्वप्नील सरांचा प्रश्न आहे की लायब्ररियनसाठी ई बुक हे जे PDF आपण लॉन्च केलेला आदिवासी संवेदनशीलता संदर्भातील तर ते उपयोगी ठरेल का? तर सर तुम्ही जो कुणीही ज्या पदभरतीकरिता म्हणजे आदिवासी विकास विभागामध्ये जाणार आहात, ज्या पदभरतीकरिता त्या सगळ्या पदभरतीमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे आदिवासी संवेदनशीलता याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला तिथे जाऊन आदिवासी संदर्भातील माहिती ही माहीत असणं तितकंच गरजेचं आहे आणि त्या संदर्भातील तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी यांचा यूज करून त्यांना कशा प्रकारे मॅक्झिमम तुम्ही एज्युकेटिंग करू शकता या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। तर तुम्हाला या संदर्भातील GR असा लॉन्च म्हणजे कोणता आहे हे हवं असेल तर ते मी कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लायमध्ये पाठवून देते। त्यामध्ये तुम्ही त्या GR मध्ये लायब्ररियनसाठी सुद्धा आदिवासी संवेदनशीलता हा घटक आहे हे तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता। बाकी PDF तुम्हाला घ्यायचं की नाही हे तुम्ही त्यावरून सुद्धा ठरवू शकता, परंतु ते तुम्हाला युजफुल आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विशाल सरांचा। मॅम मला रिप्लाय अजून मिळालेला नाही आहे। मी BA DED सेकंड TET पास आहे, टेट स्कोअर 124, SABC कास्ट आहे, BA YCUMO मधून आहे, सब्जेक्ट इंग्लिश आणि पॉलिटिक्स आहे। तर विषय निवडताना कोणता निवडायचा, जेपैकी इतर ज्युनियर कॉलेजसाठी निवड करायचं। ओके, तर विशाल पाटील सर तुमचा BA DED आहे, सेकंड टेट पेपर पास आहात आणि 124 मार्क आहेत, कास्ट SCBC आहे आणि तुम्ही नॉन क्रिमिनल बी आय होप की यस केलेला असेल। जर तुम्ही नॉन क्रिमिनल यस केलेला आहे, BA DED आहे, तर तुमचे 124 मार्कांनी कॅटेगरी वाईज सुद्धा चान्सेस चांगले आहेत। तर तुम्हाला मेन गोष्ट काय करायची की जी व्हॅकन्सी ज्या पद्धतीने येतील म्हणजे समजा 6 ते 8च्या व्हॅकन्सी किती येतात ते पाहायचं आणि 9 ते 10च्या व्हॅकन्सी किती येतात ते तुम्हाला पाहायचं आहे। सॉरी, तुमचं BA DED आहे तर 6 ते 8च्या व्हॅकन्सी आणि 1 ते 5च्या व्हॅकन्सी पाहावे लागेल। सध्याचे जे नियम आहे त्यानुसार तर तुम्ही 1 ते 5 साठी सुद्धा पात्र ठरता, परंतु तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या गोष्टी बाळगूनच त्यानुसार अप्लाय करायचा आणि तुमचे चान्सेस आहेत कारण मार्क चांगले आहेत। त्यानंतर ज्योत्स्ना मॅमचा प्रश्न घेऊया। 42 वर्ष होते आणि आता मात्र वय वाढ झालेली आहे। तर मॅम तुम्हाला या संदर्भातील माहिती जे वयोमर्यादा संदर्भातील आहे त्या संदर्भातील माहितीसुद्धा म्हणजे शिक्षक भरतीकरिता वारंवार विचारली जाणारी प्रश्न ही जे आपले एक वेगळी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओज आहेत आपले, तेच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या प्रश्नांचे आन्सर मिळतील आणि त्यामध्येच मी वयोमर्यादे संदर्भातीलही महत्त्वपूर्ण मुद्दा हा ऑलरेडी सांगितलेला आहे। तरी परत एकदा रिपीट करू शकते की तुम्ही जे वय आहे तुमचं जेव्हा फॉर्म भरलेल्याच्या वेळचं वय आहे तेच तुमचं ग्राह्य धरणार। तर श्रद्धा मॅमचा प्रश्न आहे की मी MSc केमिस्ट्री कास्ट SC टेटमध्ये 129 मार्क आहेत, 9 ते 10साठी प्रिफरन्स देताना झेडपीच्या स्कूलला द्यावा की प्रायव्हेटला? आता तुमचे 129 मार्क आहेत, SC कॅटेगरी आहे आणि 9 ते 10साठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे। तर 9 ते 10च्या झेडपीच्या स्कूल ह्या खूपच कमी असतात, त्यामुळे तुम्हाला सरळ प्रायव्हेटसाठीच जास्त फोकस करावा लागणार आहे आणि प्रायव्हेटला जेव्हा तुम्ही फोकस करता तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू आणि डेमो लेसन ह्या दोन्ही गोष्टी आहेत अत्यंत महत्त्वाच्या। आणि मॅम यावर आधारित आपण ऑलरेडी एक PDF बुक लॉन्च केलेला आहे ज्याची तुम्ही माहिती ही त्यामधून मिळवून घेऊ शकता। पहा, तुम्हाला PDF बुकची जी माहिती आहे ती आपल्या या व्हिडिओमधून प्राप्त होईल। तुम्ही आपल्या रॉकस्टार विराट पवार ह्या चॅनलवर जायचं आहे आणि त्यामध्ये व्हिडिओजमध्ये तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ हा पाहायचा आहे। पहा, तुम्ही तुम्ही पाहू शकता शिक्षक भरती मुलाखत व डेमो लेसनची तयारी कशी करावी या संदर्भातील जो PDF आहे आपण बनवलेला, जो आपल्या चॅनलतर्फे सगळ्या विद्यार्थी मित्रांना जे विद्यार्थी शिक्षक भरतीकरिता खाजगीमध्ये मुलाखतीसाठीची तयारी करत आहेत मग त्या सगळ्या पदांच्या भरतीकरिता ते उपयुक्त आहे। आता तुम्ही बाकीचं म्हणजे आता जर तुम्ही असा विचार करतात बरेच जण की ही भरती झाली नाही किंवा जर हे इंटरव्ह्यू झाला नाही तर हा PDF आपला किंवा इथे पैसे इन्व्हेस्ट केलेले वाया जातील का? तर विद्यार्थी मित्रांनो, त्या गोष्टीचा मी अगोदरच विचार केलेला आहे की तुमचा अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं आपल्याला आर्थिक नुकसान करायचं नाही आहे। आता तुम्ही सगळं जे तुमचं शिक्षण आहे ते शिक्षक भरतीशी रिलेटेड
रिलेटेड आहे। तर तुम्ही हे काम करू शकता की समजा तुम्हाला ही तर भरती होणार आहे हीची माहिती तर आपल्याला मिळतच आहे, पण जर बाय चान्स तुमचा एक मनातला पॉईंट असल्यामुळे मी हे क्लिअरिफाय करू इच्छिते की ही भरतीचा जो तुमचा आपला PDF आहे हा PDF तुम्हाला इतरही कुठेही तुम्ही इंटरव्ह्यूला जा शिक्षक भरती रिलेटेड तिथे सगळ्या ठिकाणी लागू पडणार आहे। म्हणजे तुम्ही खाजगीवर जर नॉर्मली सुद्धा इंटरव्ह्यू द्यायला जाणार असाल कुठल्याही शाळेवर तर तिथे तुम्हाला हे PDFचा जर तुम्ही अभ्यास करून गेलात आणि त्या अनुषंगाने सगळे मुद्दे जर तुम्ही बाळगले तर तुमचं सिलेक्शन हे 100% होणार आहे। मग त्यामध्ये मी सगळे मुद्दे क्लिअर केलेले आहेत। चेतन सरांचा प्रश्न घेऊया। नमस्कार मॅडम, मला टेटला 9 ते 12 साठी एक्झाममध्ये 112 मार्क्स आहेत, पण मी TET एक्झाम पास नाही आहे। माझे एज्युकेशन DED आणि MA पॉलिटिकल सायन्स आहे, BEd झाले आहे, मी कोणत्या शिक्षकाच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो? आता तुम्ही TET पेपर पास आउट नसल्यामुळे सरळ आणि तुम्ही BEd पात्र आहात आणि तुमचा MA झालेला आहे का? हो झालेला आहे। तर MA BEd तुमचं झालेलं आहे तर तुम्ही 9 ते 12 करिता पात्र ठरता। आणि तुम्हाला मेन गोष्ट ही फोकस करायची की 9 ते 10 जागा जास्त आल्यात की 11 ते 12 जागा जास्त आल्यात आणि त्यातल्या त्यात तुमची कॅटेगरी मग त्या बाकीच्या गोष्टीसुद्धा विचार करून तुम्हाला फॉर्म फिलअप करताना महत्त्वपूर्ण मुद्दा तो निवडायचा आहे। आता मॅडम माझ्या 10वीच्या मार्कशीट आणि प्रमाणपत्र अजय कुमार आहे आणि पुढील सर्व डॉक्युमेंटवर अजय आहे, तर काही प्रॉब्लेम येईल का? असा हे खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे अजय आणि अजय कुमारचा। तर जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जरी म्हटले की काय तुम्ही हे असं कसं काय, तर तुम्ही या संदर्भातील किंवा त्या संदर्भातील प्रूफ काय आहे की या दोन्ही व्यक्ती तुम्हीच आहात, तर त्या संदर्भात तुम्ही ॲफिडेविट काढून घेऊ शकता। आता ही ॲफिडेविट काढण्याची प्रोसेस कशी पाहिजे किंवा त्या संदर्भातील इतर माहिती पाहिजे असं तुम्ही म्हणत असाल तर त्या संदर्भातील माहिती तुम्हाला इथे आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल, ज्यामध्ये तुम्ही शिक्षक भरतीकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी यामध्ये जाऊन पाहू शकता ॲफिडेविट कसं काढायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला ॲफिडेविट हे बघा, ॲफिडेविट संदर्भातील संपूर्ण माहिती हे बघा, शासकीय नोकरी आवश्यक कागदपत्रे यामधून तुम्ही घेऊ शकता। तर तुम्ही तिथून जाऊन घ्या आणि ती माहितीनुसार तिथून मग तुम्हाला फिलअप कसं करायचं किंवा काही प्रॉब्लेम आला तर काय करता येईल याची सर्व परिपूर्ण माहिती मिळून जाईल। आता रईस शेख सरांचा प्रश्न गेल्या व्हिडिओमध्येच आपण घेतलेला आहे। नवीन प्रश्न घेऊया। सामाजिक प्रवर्ग म्हणजे काय? तर सामाजिक प्रवर्ग म्हणजेच समांतर आरक्षण होय। आता हे समांतर आरक्षणामध्ये विभागणी कशी आहे किंवा या समांतर आरक्षणामध्ये कोणकोणते मुद्दे हे समाविष्ट असतात असा तुमचा प्रश्न असेल तर त्या संदर्भातील माहिती तुम्हाला शासन निर्णय ज्या आपण फोल्डर बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही समांतर आरक्षणासंदर्भातला लेटेस्ट GR हा पाहून घेऊ शकता, ज्यामध्ये तुमच्या सगळ्या संकल्पना या क्लिअर होतील। बघा, समांतर आरक्षण नवीन विभागणी कशी, समांतर आरक्षण म्हणजेच सामाजिक प्रवर्ग होय आणि हेच गोष्टी तुम्हाला विचार कराव्या लागतात। आणि जर तुम्ही महिला असेल तर त्या संदर्भी किंवा शिक्षक भरतीत या समांतर आरक्षणाचा फरक कसा आहे हे सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल। आपण नवीन प्रश्न घेऊया जेणेकरून तो प्रश्न आपल्याला सॉल्व करता येईल। सुहास सरांचा प्रश्न आहे, TET सेकंड पास 2018 टेटमध्ये 92 मार्क आहेत, OBC आहे, ZP मध्ये लागू शकतो का की फक्त 9 ते 12? आता तुमचा TET सेकंड पास आउट जरी असाल तरी तुम्ही 2018 मध्ये आहात, त्याच्यामुळे त्याचा प्रश्न सध्या तरी उपलब्ध नाही आहे किंवा त्याचा तुम्हाला सध्या यूजच करता येणार नाही। फक्त तुम्हाला 9 ते 12 साठी अप्लाय करावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला डेमो आणि इंटरव्ह्यूची तयारीही करावीच लागणार आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे। त्यानंतर संतोष सरांचा प्रश्न आहे, मॅडम मला सेल्फ सर्टिफाईड प्रिंट मिळाली आहे परंतु माझं NCL चुकून नो झालेलं आहे म्हणजेच नॉन क्रिमिलियर, तर यस करण्यासाठी काय करावे व त्यामुळे काही प्रॉब्लेम होईल का? हो, त्यामुळे प्रॉब्लेम तर हा होणारच आहे की तुमचं सेल्फ सर्टिफाईड झालेला असल्यामुळे तुमचा आता टॅबच ओपन होणार नाही आणि तुम्हाला यस करण्याकरिता सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे। फक्त आता म्हणजे आता तुमचं मेन प्रॉब्लेम हा आहे की तो नॉन क्रिमिलियर नो झाल्यामुळे तुम्ही ओपनच्या सर्वसाधारण ज्या जागा येतील त्या ठिकाणच्या जागाचं कंपॅरिझन करून 20 शाळा पसंतीक्रम निवडायचा आहे। परेश सरांचा प्रश्न घेऊया आणि या व्हिडिओचा समअप करूया। मॅडम मला टेटमध्ये 110 मार्क आहेत आणि TET मध्ये पास आहे, तर मी कुठे अप्लाय करू? 6 ते 8 की 1 ते 5? तर 110 मार्क आहेत आणि TET मध्ये सेकंड आहे, तर तुम्हाला अप्लाय करताना फक्त महत्त्वपूर्ण बाब हीच लक्षात ठेवायची की जिकडे जागा जास्त निघतील तिकडे अप्लाय करावे लागेल, कारण मार्क्स थोडेसे कमी आहेत। ओके, म्हणजे जितकं कॉम्पिटिशन आहे त्या अनुषंगाने, बाकी मार्क्स तर चांगले आहेत परंतु कॉम्पिटिशन खूप टफ आहे, त्याची मार्क लिस्टसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे। परंतु ह्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला मॅक्झिमम जागा ज्या येतील त्या ठिकाणी अप्लाय हा करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 1-2 प्रश्न घेऊन टाकूया आणि मग नंतर व्हिडिओचा समअप करूया।
पहा मॅम, माझे BSc B.Ed सायन्स मॅथ आणि सायन्स आहे, टेटमध्ये 93 मार्क आहेत. आता तुमचं BSc B.Ed आहे आणि टेटमध्ये 93 मार्क आहेत, तर आता तुम्हाला एकच ऑप्शन आहे जो राहिलेला, आणि टेटचे मार्कसुद्धा तुमचे 100च्या बिलो आहेत. त्यामुळे तुम्हाला सरळ सरळ आता डेमो लेसन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनवर फोकस करायचा आहे, कारण प्रायव्हेटसाठी सुद्धा तुम्हाला अप्लाय करावा लागणार आहे. आणि प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन होण्याकरिता डेमो लेसन आणि तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि त्याबरोबरच तुमची जी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुमच्या ह्या दोन्हीचे मार्क्स मिळून ॲड होऊन मार्क हे एकत्रित मार्कावरून तुमचं सिलेक्शन आहे. तर त्यामुळे तुमच्याकडे ऑप्शन एकच राहिला आहे आता, डेमो लेसन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यावर लक्ष द्यावं लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया भीमसिंग सरांचा. मॅम, माझं फॉर्म व्हेरीफाईड आहे पण ड्राफ्ट कॉपी अँड सर्टिफाईड कॉपी निघाली नाही आहे, काय करू? आता हेच प्रश्न बरेच जणांनी विचारले. ड्राफ्ट कॉपी आणि सर्टिफाईड कॉपी ज्यांच्याकडे नाही आहे पण त्यांचा फॉर्म हा व्हेरीफाईड आहे, एकतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पहिली गोष्ट फॉर्म हा व्हेरीफाईड असणंच गरजेचं होतं. आता व्हेरीफाईड आहे परंतु तुम्ही प्रिंट पण काढणं तितकंच गरजेचं होतं, कारण ती तुमच्याकडे पुरावा म्हणून राहिली असते. पण प्रिंट तुम्ही काढलेली नाही, फक्त या एका कारणामुळे तुम्हाला शिक्षक भरतीहून बाद करणार नाही आहे, ते सुद्धा ती गोष्ट समजून घेतील. फक्त राहिला मुद्दा पहिला आणि महत्त्वाचा की तुमचा फॉर्म हा व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे, जे तुम्ही केलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न घेऊया अमोल भोगे सरांचा, की मॅडम माझा टेट स्कोअर 134 आहे, मी TET पास नाही, माझं MSc B.Ed इनऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेलं आहे, तर मी 9 ते 10 साठी अप्लाय करू शकतो की 11 ते 12 साठी? तर तुमचं MSc B.Ed आहे आणि तुम्ही 9 ते 10 साठी ॲप्लिकेबल आहात. वन स्टॉप सोल्युशन सरांनी सुद्धा तुम्हाला योग्य असं सांगितलेलं आहे. आणि 11वी ते 12वी साठी सुद्धा तुम्ही ॲप्लिकेबल ठरू शकता. फक्त तुम्हाला आता महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे पुढे येणाऱ्या काही अटी नियम माहिती पुस्तिकेमध्ये सुद्धा पाहाव्या लागणार आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही 134 मार्क आहे, तुम्ही TET पास आऊट नाही आहात आणि मार्क्स तुमचे चांगले आहेत. त्यामुळे आपल्याला प्रयत्न हा करायचा आहे 9 ते 10 आणि 11 ते 12 मध्ये की तुम्ही 9 ते 10 मध्ये कुठे कुठे बसता हे विचार करायचा आहे. म्हणजे जितक्या जागा जास्त निघतात त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय हा करायचा आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आता याच व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्या पुढील भागामध्ये आपण लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूया.